हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू लर्नोलेट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण BSc नर्सिंगच्या ॲडमिशनसाठी, ANMच्या ॲडमिशनसाठी, त्याचप्रमाणे GNMच्या ॲडमिशनसाठी जे रजिस्ट्रेशन करायचे आहे ते केव्हापासून सुरू होणार आहे ते डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे तुम्हा सर्वांसाठी. तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही जो पुढचा व्हिडिओ अपलोड करीन ॲडमिशनवर त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला मिळत राहील. ओके, तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन केव्हापासून सुरू होणार आहे ते माहिती असण्यापूर्वी तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की BSc नर्सिंगची, ANMची आणि GNMची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती नेमकी काय आहे. सो ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन करण्यापासून तुमचं ॲडमिशन होऊन तुमचं कॉलेज सुरू होण्यापर्यंतची जी प्रोसेस आहे, संपूर्ण प्रोसेस BSc नर्सिंगसाठी, ANMसाठी आणि GNMसाठी यावर मी व्हिडिओ अपलोड केला आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मिळून जाईल. हा व्हिडिओ कंप्लीट पाहून झाल्यानंतर तो जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये मी BSc नर्सिंगची, ANM आणि GNMची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती कंप्लीटली डिस्कस केलेली आहे. सो हा व्हिडिओ कंप्लीटली पाहून झाल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे ते तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मिळून जाईल. ओके, तर मित्रांनो, या वर्षीचे BSc नर्सिंगचे, ANMचे आणि GNMचे ॲडमिशनचे रजिस्ट्रेशन केव्हापासून सुरू होईल हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर मागील वर्षी नर्सिंग CETचा रिझल्ट केव्हा डिक्लेअर झाला होता, त्यानंतर मागील वर्षी जे आहे ते रजिस्ट्रेशन प्रोसेस केव्हा सुरू झाली होती हे आपल्याला माहित करून घेणं गरजेचं आहे. कारण मागील वर्षी जी प्रोसेस झाली आहे ती सेम प्रोसेस यावर्षी देखील होणार आहे. ओके, सो तुम्ही इथे पाहू शकता ही मागील वर्षाची नोटीस आहे. तर लास्ट इयरला मागील वर्षी तुमचा जो रिझल्ट होता MH नर्सिंग CETचा तो डिक्लेअर झाला होता 28 जूनला. ठीक आहे, सो 28 जून 2023ला जो होता तो तुमचा रिझल्ट डिक्लेअर झालेला होता. ओके, आणि त्यानंतर एक्झॅक्टली 10 ते 11 दिवसानंतर जी होती ती तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली होती. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 28 तारखेला जो होता तो रिझल्ट डिक्लेअर झाला होता आणि 8 जुलै रोजी तुमची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस होती ती सुरू झाली होती. म्हणजे टेंटेटिव्हली 10 ते 11 दिवसानंतर जी होती ती तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली होती. ठीक आहे, तर त्याप्रमाणे बघायचे झाले तर ह्या वर्षीचा जो रिझल्ट होता तो 19 जून रोजी डिक्लेअर झाला होता. ठीक आहे, सो या वर्षीचा जो रिझल्ट होता तो आपला 19 जून रोजी जो होता तो डिक्लेअर झालेला होता. तर 19 जून रोजी रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर 2024ला, तर त्यानंतर 10 ते 11 दिवसांनंतर जर तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर 29 जून किंवा 30 जूनला जी आहे ती नोटीस रिलीज केली जाऊ शकते. तेव्हापासून तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होऊ शकते, किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये. कारण 29 किंवा 30 जूनला जर नोटीस आली तर ॲक्च्युअल रजिस्ट्रेशन जी प्रोसेस आहे ती जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे ते सुरू होऊ शकते. ठीक आहे, 1, 2 किंवा 3 तारखेपासून जी आहे तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होऊ शकते जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये. ओके, रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की जे रजिस्ट्रेशन आहे ते केव्हा सुरू झालं होतं. ओके, सो तुम्ही इथे पाहू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ॲप्लिकेशन फॉर्म. तर ॲडमिशनसाठीचे जे रजिस्ट्रेशन आहे ऑनलाईन आणि ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग जी आहे ती सुरू झाली होती 8 तारखेला, 8 जुलैपासून, आणि ती होती 15 जुलैपर्यंत. म्हणजे तुमच्याकडे 1 आठवड्याची मुदत होती. त्या टाईममध्ये तुम्हाला जे होतं ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावायचं होतं आणि ॲडमिशन करायचं होतं त्या ॲप्लिकेशन फॉर्मचं. ओके, तर नोटीसमध्ये मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, ही जी नोटीस मागील वर्षी रिलीज केली होती ती फक्त BSc नर्सिंगच्या ॲडमिशनसाठी रिलीज केली होती. पण तुम्हाला माहिती असेल की ह्या वर्षीपासून BSc नर्सिंग CET जी तुम्ही एक्झाम दिली आहात त्या एक्झामवरून तुम्ही BSc नर्सिंगसाठी देखील ॲडमिशन घेऊ शकता, ANMसाठी देखील ॲडमिशन घेऊ शकता आणि GNMसाठी. ओके, सो आता जी नवीन नोटीस रिलीज होईल त्यामध्ये असं असेल, शेड्यूल फॉर ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन फॉर BSc नर्सिंग हे देखील असेल. त्यानंतर असेल ANM आणि त्यानंतर GNM. ओके, हे देखील त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असणार आहे या वर्षीच्या शेड्यूलमध्ये. ओके, फॉर अकॅडमिक इयर 2024 आणि 25 अशा प्रकारची नवीन नोटीस येईल. आता ती नोटीस कधी येऊ शकते तर मागील वर्षी तुमचा 28 जूनला जो होता तो रिझल्ट डिक्लेअर झाला होता आणि रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर 10 ते 11 दिवसानंतर जी होती ती रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली होती. ठीक आहे, तर तुम्ही टेंटेटिव्हली हे म्हणू शकता की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे ती तुमची नोटीस रिलीज होईल आणि रजिस्ट्रेशन जी प्रोसेस आहे ANMसाठी, GNMसाठी आणि BSc नर्सिंगसाठी ती चालू होईल. ओके, सो ह्यावरून तुम्हाला टेंटेटिव्ह आयडिया तर येऊ शकते. तर ह्या वर्षी प्रोबॅबली पहिल्या आठवड्यात जे आहे जुलैच्या ते रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकतं. ओके, सो रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस काय होते असे तुम्ही इथे पाहू शकता. तर मागील वर्षी जे आहे ते 8 तारखेपासून जे आहे ते रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं ते फक्त BSc नर्सिंगसाठी होतं. पण ह्या वर्षी जे रजिस्ट्रेशन सुरू होईल ते BSc नर्सिंगच्या पण ॲडमिशनसाठी असेल,
ANMच्या पण ऍडमिशनसाठी असेल आणि GNMच्या पण ऍडमिशनसाठी असेल. ओके, सो 8 तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं. 15 तारखेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करावयाचं होतं, म्हणजे 7 दिवसाचा कालावधी तुम्हाला जवळपास इथे दिला गेला होता. ह्याच कालावधीमध्ये तुम्हाला जे आहे ते रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि कुणीही पहिल्या दिवशी जे आहे ते रजिस्ट्रेशन करू नका, कारण पहिल्या दिवशी वेबसाईट थोडा प्रॉब्लेम देऊ शकते, वेबसाईटवरती प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही पाहिला असेल रिझल्टला देखील प्रॉब्लेम आला होता. तर पहिल्या दिवशी गडबडीत अजिबात रजिस्ट्रेशन करायचं नाही आहे. 7 दिवसाचा ते कालावधी देतील. 1-2 दिवस झाल्यानंतर जे आहे ते तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचे आहे, डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आहे, यावर मी व्हिडिओ अपलोड करणार आहे रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर. ओके, सो त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल. ओके, सो चॅनलला सबस्क्राईब करणं इम्पॉर्टंट आहे. सबस्क्राईब केल्यानंतरच त्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स असतील ते तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील. ठीक आहे, सो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आणि ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर मला जी आहे ती फी पे करायची असते. तर तुम्ही इथे पाहू शकता, सेकंड पॉईंट आहे पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे नॉन रिफंडेबल. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी ऍडमिशनसाठी देखील फी पे करायची असते. ऍप्लिकेशन फॉर्मसाठी तुम्हाला जी आहे ती फी पे करायची असते. ओके, तर ती देखील तुम्हाला मागच्या वर्षी 8 जुलैपासून 16 जुलैपर्यंत जी होती ती तुम्हाला पे करायची होती. तर ह्या माहितीप्रमाणे आपण हा अंदाज लावू शकतो की जुलैच्या पहिल्या वीकमध्ये जे आहे, पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे ते तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल. ती रजिस्ट्रेशन प्रोसेस जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालेल. म्हणजेच ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरणे, तो फॉर्म सबमिट करणे आणि फी भरणे, ही सगळी जी प्रोसेस आहे ती जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालेल. आणि यावर्षी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जे डॉक्युमेंट असतील ते अपलोड करायची प्रोसेस सुरू होईल, जे की तुम्ही इथे पाहू शकता मागील वर्षी सुरू झाली होती. अपलोडिंग ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर्ड स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट्स इन PDF फाईल आफ्टर सक्सेसफुल पेमेंट. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, ठीक आहे, ओरिजिनल जे डॉक्युमेंट्स आहेत ते स्कॅन करून अपलोड करायचे आहेत आणि ते जे डॉक्युमेंट असतील ते कलर्ड स्कॅन केलेले हवेत. सो या ठिकाणी ते देखील मेन्शन केलेलं आहे की पेमेंट झाल्यावर तुम्हाला कलर्ड स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट्स PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे. वर आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची जी लिंक आहे की कोणत्या कॅटेगरीसाठी कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत ते तुम्हाला मिळून जाईल. ओके, आणि त्यानंतर फोर्थ जी स्टेप्स असते ती असते ऑनलाईन व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स. सो जे डॉक्युमेंट्स असतात ते तुम्हाला फिजिकली जाऊन व्हेरीफाय करायचे असतात. CET सेल तुम्हाला एक सेंटर अलॉट करून देते, एक कॉलेज अलॉट करून देते. त्या ठिकाणी जे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला घेऊन जायचे असतात. ओके, आणि तुम्ही स्वतः तिथे जाणं गरजेचं असतं. फक्त तुम्ही तुमच्या पेरेंट्सला, तुमच्या पालकांना पाठवू शकत नाही. तुम्ही तुमच्या पालकांना सोबत घेऊन जाऊ शकता, पण तुम्ही देखील तिथं असणं कंपल्सरी आहे. ओके, तर मी नुसतं पेरेंट्सना पाठवतो, नुसतं पालकांना पाठवतो असं करून चालणार नाहीये तुम्हाला. तुम्ही त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या ठिकाणी असणं मॅन्डेटरी आहे. अदरवाईज तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जात नाहीत. यावर मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे. ठीक आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता. ओके, त्याची जी प्रोसेस होती ती मागील वर्षी 19 जुलैपर्यंत झाली होती. तर प्रोबॅबली ह्या वर्षी देखील 15 ते 19 जुलैच्या अराउंड जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे ती होऊ शकते. ओके, मागील वर्षी 8 तारखेपासून जे आहे ते रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं, तुम्ही पाहू शकता. तर ह्या वर्षी 5-6 तारखेपासून किंवा थोडंसं आधी देखील रजिस्ट्रेशन चालू होऊ शकतं, सुरू होऊ शकतं. कारण लास्ट इयर मागील वर्षी CET पहिल्यांदा कंडक्ट केली होती नर्सिंगसाठी CET सेलने. तर पहिल्या वर्षी CET झाली होती, त्यामुळे थोडासा लेट झाला होता ही सर्व प्रोसेस करण्यात त्यांना. यावर्षी लेट होईल असं मला वाटत नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच जवळपास 3, 4 किंवा 5 तारखेपासून जे आहे तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होऊ शकते. आणि रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये नेमकं काय काय असतं ते तुम्ही इथे पाहू शकता की मागील वर्षी जे झालं तेच ह्या वर्षी होणार. फक्त मागील वर्षी फक्त BSc नर्सिंगसाठी सगळी प्रोसेस झाली होती. यावर्षी BSc नर्सिंगचं पण ऍडमिशन या प्रोसेसवर होणार. ANMचं पण ऍडमिशन तुमचं ह्या प्रोसेसवर होणार आणि GNMचं पण. ठीक आहे, कारण का CET जी तुमची कंडक्ट झालेली आहे ती 3 कोर्सेसच्या ऍडमिशनसाठी ती कंडक्ट झालेली आहे. आणि फायनली तुमची जी मेरिट लिस्ट होती ती रिलीज केली होती 21 जुलै रोजी. सो तुम्ही अंदाज बांधू शकता की जुलैच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये तुमची जी मेरिट लिस्ट आहे ती SML ज्याला आपण म्हणतो स्टेट मेरिट लिस्ट ती रिलीज होऊ शकते. ओके, तर ही सर्व रजिस्ट्रेशन प्रोसेस होती. मागील वर्षाची रजिस्ट्रेशन प्रोसेस समजून घेऊन तुम्हाला हे समजलं असेल की या वर्षीची रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी होणार आहे आणि अंदाजे केव्हापासून जी आहे ती तुमची ANM आणि GNM आणि BSc नर्सिंगची जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती सुरू होऊ शकते. ओके, सो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही ऍडमिशनचे जे व्हिडिओज अपलोड करत आहोत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहील. आणि जेव्हा रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होईल, जेव्हा ह्या वर्षीसाठीची जी नोटीस आहे ती रिलीज होईल, रिलीज झाल्याच्या त्याच दिवशी जो आहे तो मी व्हिडिओ अपलोड करीन की ही रजिस्ट्रेशन प्रोसेस ह्या वर्षीसाठी चालू झालेली आहे आणि जाऊन रजिस्टर करा. आणि लक्षात ठेवा, रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झाल्यानंतर तुम्हाला पहिले 2 दिवस तरी रजिस्ट्रेशन करायचं नाही आहे. का?
तर पहिले 1-2 दिवस वेबसाईटला प्रॉब्लेम येतात. ओके, गडबडीमध्ये तुम्ही चुकीचा फॉर्म फिलअप करता आणि चुकीचा फॉर्म एकदा फिलअप केला तर तुम्हाला ॲडमिशनमध्ये खूप प्रॉब्लेम येतो आणि काही विद्यार्थ्यांचं ॲडमिशन देखील होत नाही, कारण का ते मिस्टेक्स करतात फॉर्म फिलिंग करताना. ओके, सो पहिले 1-2 दिवस तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा नाही आहे, थोडा वेट करायचा आहे. मी व्हिडिओ अपलोड करीन कसा फॉर्म फिलअप करायचा आहे, कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे, कसं पेमेंट करायचं आहे, कसे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. ठीक आहे, तर ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर गडबड करायची नाही आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळत राहील. ओके, होप सो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओचे जे नोटिफिकेशन असतील ते तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.